आसाम आहे आणि पश्चिम बंगाल सर्वात महत्त्वाचं, काय आपली प्रतिक्रिया? मला वाटतं आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. पश्चिम बंगाल जे आहे त्यातून म्हणजे हुकुमशाही संपलेली असं आपण म्हणू. म्हणजे हुकुमशाहीचा आधी लोकांनी फार मुर्दाच पाडलेला आहे आणि ममता दिदींची परिस्थिती अशी झाली की ते 100च्या आत राहतील मला असं वाटतं आता. म्हणजे मला नक्की आकडा माहीत नाही, आपण पूजेमध्ये या ठिकाणी होतो, पण अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. इतक्या दिवसाचा अन्याय, अत्याचार, सगळी हुकुमशाही, दडपशाही त्याच्या विरोधात लोकांनी आवाज उठवलेला आहे आणि भाजप जवळपास 180च्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त मला वाटतं असा निकाल आपण दाखवतात. आणि मला वाटतं सर्व बंगालची जी सगळी जनता आहे, मतदार आहे, त्याचे मी मनापासून खरं अभिनंदन करेल, आभारही मानेल की त्यांनी अतिशय चांगला कौल या ठिकाणी दिलेला आहे. आता खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालच्या विकासाला सुरुवात होईल. आता या पुढच्या काळामध्ये ममता दीदीचं कोणी नावसुद्धा घेणार नाही, नावही घेणार नाही. ज्या जनतेने मतदारांनी भाजपवर जो विश्वास दाखवला, माननीय मोदीजींवर, माननीय अमित भाईंवर जो विश्वास दाखवलेला आहे, मला वाटतं त्याचं पुरेपूर फळ त्यांना त्या ठिकाणी मिळेल. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पश्चिम बंगाल आता खरं विकासाच्या दृष्टीने त्याची घोडदौड सुरू होईल. रोजगाराचा प्रश्न असेल, इंडस्ट्री असेल, सगळ्या दृष्टीने की ज्या ज्या ठिकाणी ममता दीदीने त्या ठिकाणी सगळं थांबवलेलं होतं, पश्चिम बंगालचा काही तिथे काही होऊच द्यायचं नाही, विकासच करायचा नाही, लोकांना फक्त जुजवत ठेवायचं, अर्ध उपाशी ठेवायचं, ही त्यांची भूमिका होती आणि त्यातून ते राजकारण करत होता. पण आज खऱ्या अर्थाने त्याची राजवट सगळी संपुष्टात आलेली आहे आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा त्यांना कुठे संधी मिळणार नाही असं काम भारतीय जनता पक्ष, माननीय मोदीजी पश्चिम बंगालमध्ये करतील. पश्चिम बंगाल तसं डाव्या विचारसरणीचं राज्य आहे आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रांतिकारी राज्य म्हणून ओळखलं जातं. तिथल्या लोकांनीच क्रांती केलेली आहे आणि आता भाजपला पूर्ण त्या ठिकाणी बहुमत मिळतंय. लोक आता हुशार झालेत, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, रोजगार पाहिजेत आणि लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींवर आहे. हे ज्यातून निष्पन्न होतं, हे ज्यातून पुढे आलेलं आहे. आणि म्हणून नुसतं लोकांना खरं खोट्या भुलथापा मारायच्या, लोकांना जुजवत ठेवायचं, लोकांना काहीतरी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा, भाजपच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये, पण लोक आता त्याला भुलले नाहीत. लोकांनी आता खराच कौल हा भाजपला दिला आहे, म्हणजे हा विकासाला दिलेला आहे. मी पुन्हा सांगेल की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पश्चिम बंगालचा इतका विकास होईल की पुढे लोक ममता दीदीचं नावसुद्धा घेणार नाहीत, विसरून जातील. 2 वर्षामध्ये बघा इतकी घोडदौड त्या ठिकाणी सुरू विकासाची की दीदींचं नावसुद्धा लोक घेणार नाहीत, ते विसरतील. विजयाची काय कारण भाऊ, काय विश्लेषण करत आपण? मी हे सांगतोय, लोक कंटाळलेत, यांच्या हुकुमशाहीला कंटाळले, यांच्या दादागिरीला कंटाळलेले आहेत. पश्चिम बंगालचा विकास होऊ द्यायचा नाही, केंद्र शासनाची कुठली योजना लागू करायची नाही, काहीच करू देत नव्हत्या. पण देशामध्ये इतक्या राज्यांमध्ये देशभर इतक्या योजना चाललेल्या आहेत गरीब कल्याणाच्या, पण ममता दीदी त्या ठिकाणी कुठल्या योजना लागू देत नव्हती. का तो लोकांना झुंजवत ठेवायचं, उपाशीच ठेवायचं, मला मतदान कसे करतील या दृष्टीने त्यांनी कुठली विकासाची योजना मोदीजींची या ठिकाणी येऊ दिली नाही, सरकारची येऊ दिली नाही भाजपच्या. आणि म्हणून लोकांचा आता क्षोभ झाला आणि मतदानातून आपल्याला दिसलं असेल. म्हणजे हा चमत्कारिक आकडा आहे, हा चमत्कारिक आकडा आहे, का सोपा नाही आहे की ममता दीदी 100पर्यंत, ममताजी फक्त 100पर्यंत त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही 180च्या वर जवळपास आम्ही या ठिकाणी चाललो. थोडाफार आकडा मागे पुढे होईल, पण मला वाटतं हा अतिशय आश्चर्यकारक असा आकडा आहे. पण हा जनतेसाठी आहे, जनतेसाठी 196 आता दाखवतोय, 200 दाखवतोय. म्हणजे किती लोकांमध्ये किती राग होता ममताजींबद्दल हा आता आपल्याला समोर आला, तो दिसतोय. अमित शहानी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात जे बोगस मतदार आहेत पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे बांगलादेशमधनं घुसखोरी करून आलेले वगैरे, त्यांचा सफाई यावेळेला केला जाईल आणि तशी प्रक्रिया सुद्धा राबवण्यात आली. त्याचा फरक दिसला. निश्चित बोगस मतदार जे आहेत त्यांचा सुद्धा मोठा परिणाम या ठिकाणी झाला. कोट्यावधीमध्ये बोगस मतदार, डबल मतदान आणि या बोगस मतांच्या भरोश्यावर ममता दीदी त्या 3-3 टर्म त्या ठिकाणी निवडून देत होत्या. पण या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जी सफाई मोहीम घेण्यात आली, आपण बघितलं असेल, SIRच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळे जे मतदान आहेत बोगस ते सगळे काढून टाकण्यात आले आणि जे खरे मतदार आहेत त्यांनीच खरं या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे आता या ठिकाणी तो निकाल आहे हा आता तर मला वाटतं अजून पुढे सरकतोय. मला वाटतं 200पर्यंत जातील की काय जागा, अशी परिस्थिती या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा फिल्म स्टार जादू चाललेले आहेत. विजय थलापती हे जवळपास CM होतील आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तिथे तर सगळे ॲक्टर्सच काम असतं, त्या ठिकाणी जे हिरो असतात तेच त्या ठिकाणी लोकप्रिय असतात, तेच त्या ठिकाणी निवडून येतात. पण त्या ठिकाणी सुद्धा मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. आसाममध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, रेकॉर्ड ब्रेक मतं आम्हाला मिळालीत. 1 साईड त्या ठिकाणी आमचे लोक निवडून आलेले आहेत. लोकांचा विश्वास
भारतीय जनता पक्षावर आहे. लोकांचा विश्वास माननीय मोदींच्या नेतृत्वावर आहे, त्यांच्या कामगिरीवर आहे आणि म्हणून संपूर्ण देश आता जवळपास भाजपमय होत चाललेला आहे. आम्हालाही कधी वाटत नव्हतं की पश्चिम बंगालमध्ये कधी आपलं एवढं बहुमत येईल, आपली सरकार येईल, पण पक्ष, संघटना, कार्यकर्ते या सगळ्यांचं योगदान, आमच्या नेत्यांवरचा लोकांचा विश्वास, यामुळे ही परिस्थिती आजची आपल्याला दिसते. भाऊ पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत येईल असं वाटायला लागलं. आता मी काय बोलू त्यांच्याबद्दल, आहे आपले काही बहादूर आहे, आता ते काय बोलतात बघा. भाऊ हिंदी में क्या कहेंगे आज के जो निकाल आए हुए हैं? आकडा आलेला होता, बहुमताचा आकडा होता इंडियाचा, तो जर बघितला तर आता या सगळ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या नंतर 2029ची जी निवडणूक आहे ती अधिक सोपी जाईल, याचा मोठा दिलासा मिळेल असं चित्र निर्माण होत आहे. किती सोपी निवडणूक 2029ची वाटायला? नाही, मला वाटतं की आता समोर काँग्रेस आहे, काँग्रेसची काय दयनीय अवस्था झाली आपण बघतात. कुठे दिसत नाही काँग्रेसचं नेतृत्व सगळं हरपलेलं आहे. कोणी प्रचार करत नाही, नेते काँग्रेसचे कोणी कुठे जात नाही, कार्यकर्त्यांना विचारत नाही, सगळ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी. त्यामुळे लोकांचा विश्वास नाही, कार्यकर्त्यांचा विश्वाससुद्धा आता काँग्रेसवर राहिलेला नाही, त्यांच्या नेतृत्वावर राहिलेला नाही. आणि म्हणून 2029मध्ये आम्ही नुसतं त्यांच्यावर विश्वास निवडू नाही, पण आम्ही कामाच्या भरोशावर, संघटनेच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकतोय. आणि म्हणून संपूर्ण देशाचा विश्वास मी पुन्हा सांगेल की हा मोदीजींवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे, आणि त्याचाच याचा जो नतीजा आला, रिझल्ट आलेला आहे, तर तोच आपल्याला दिसतो या ठिकाणी. सुनेत्रा पवार या सुद्धा विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जवळपास त्यात काही आश्चर्य नाही आहे. सुमित्राताई तर आमच्या रेकॉर्डच करणार होत्या, आणि मला असं वाटतं की खूप मोठं बहुमत त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. त्या जिंकलेल्याच आहेत, त्याच्यामध्ये काही सांगण्याची गरज नाही. पण मोठ्या मताधिक्याने, म्हणजे लाखात त्यांनी यावं असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. आता मला नेमका आकडा माहीत नाही, तर कुठपर्यंत आलो काय आलो, पण निश्चित त्याही रेकॉर्ड करतील. राहुरीची पण जागा राऊरची जागा आम्ही त्या ठिकाणी जिंकतोय, चांगल्या मताने जिंकतोय. मी सांगतो की लोकांचा विश्वास आता फक्त भारतीय जनता पक्षावर आहे. राज्यामध्ये देवेंद्रजीसारखं नेतृत्व आहे, देशामध्ये मोदींसारखं नेतृत्व आहे, आणि त्यामुळे तर लोक इकडे तिकडे बघायला तयार नाहीत. कारण आपण बघितलं असेल काँग्रेसमध्ये राहिलं काय, मी पुन्हा सांगेल, विरोधी पक्ष समोरच राहिलेला नाही. विधानसभेमध्ये विरोधी पक्षाला त्याचा नेता बनवणं इतकं सुद्धा बहुमत त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही, तेवढे सुद्धा त्यांचे आमदार निवडून आलेले नाहीत. आणि म्हणून येणाऱ्या काळात, पुढच्या काळामध्ये मोदीजींची कामगिरी, सरकारचं काम, सगळ्या लोककल्याणाच्या योजना, गरीब कल्याणाच्या योजना, इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रीज असेल, रस्ते असेल, सगळ्या बाबतीमध्ये आज सरकार इतक्या वेगाने पुढे चाललेला आहे की हा देश आता विकसित भारत तर होणार आहे. त्यामुळे हा सुपर पॉवर कसा होईल या दृष्टीने आपली त्या ठिकाणी आगेकूच चाललेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्या पक्षांचा सफाया होणार आहे, म्हणजे उभं राहायची हिंमतसुद्धा करणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल. एकीकडे शिलान्यास संपन्न झालेला आहे, कुंभमेळ्याची खऱ्या अर्थाने ही सुरुवात म्हणायला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचं काय आणि पुढची कामं कशी होणार? 1.25 वर्षामध्ये कुंभमेळा सुरू होतो आहे, आणि आज आपण बघितलं कुशावर्तमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये त्याची सुरुवात सर्व साधू महंत त्यांच्या हातून या ठिकाणी झालेली आहे. हा कुंभमेळा यावेळेला म्हणजे खरं ऐतिहासिक होणार आहे. मागच्या वेळेला 2.5-3 कोटी लोक होते त्या ठिकाणी, श्रद्धाळू होते. यावेळेला मी आपल्याला सांगेल की जवळपास 10-12 कोटी श्रद्धाळू या ठिकाणी या कुंभमेळ्यामध्ये येतील असा अंदाज आहे. आणि मग सगळ्या सोयी, सगळ्या सुविधा आम्ही या ठिकाणी देतो आहोत. सगळे अतिक्रमण या ठिकाणी काढतो आहोत, कारण जागा आपल्याकडे कमी आहे, ती आम्ही मोठी करतो आहोत. बाहेर पुन्हा 1-2 मोठे कुंड त्या ठिकाणी कुशावर्तसारखे आम्ही त्या ठिकाणी बांधतो आहोत. सगळे साधू संत त्या ठिकाणीच आंघोळ करणार असं त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे, त्यांच्या परवानगीनेच आम्ही ते बांधतो. मला वाटतं हा येणारा कुंभ स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसा होईल, हरित कसा होईल, यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. विशेष करून त्र्यंबकेश्वर असेल, नाशिककर असतील, सर्व जिल्ह्यातले सगळे नागरिक असतील, कार्यकर्ते आहेत, सर्वांनी आम्हाला मदत करावी असं आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे. फक्त चर्चा होतात, मीटिंग होतात, परंतु प्रत्यक्षात काम होत नाही असे साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. कुठेच नाही असं, कोणतेच साधू असं म्हणणार नाहीत. मी आपल्याला सांगतो, सगळे अतिशय खुश आहेत, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. मागच्या वेळेला तर आमच्या सरकार येऊन 6 महिन्यानंतरच कुंभमेळा होता, त्यामुळे खर्चही कमी झाला, थोड्या सुविधाही कमी झाल्या असतील. पण यावेळेला कुठे हात आकडता आम्ही घेतला नाही. माननीय मोदींनी सांगितलेलं आहे की कुंभमेळ्यामध्ये कुठे कमी पडता कामा नये. माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की जे लागेल ते सगळे करा. आम्ही यावेळेला जवळपास 32-35 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च करतो आहे, की जे मागच्या कुंभमेळ्यामध्ये 3,000 कोटीपर्यंत होते. 10 पट खर्च आम्ही या ठिकाणी करतो आहे. सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या व्यवस्था सगळ्या आम्ही या ठिकाणी करतो आहे. भाविकांची येणाऱ्या सुरक्षा ही आम्हालासाठी महत्त्वाची. सुंदर झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, त्यावर सुरक्षितही झाला पाहिजे. कुठेही स्टॅम्पेड होता कामा नये, कुठे ट्रॅफिक जाम होता कामा नये, कुठे जीवितहानी होता कामा नये, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. प्रशासन सुस्त आहे आणि त्यामुळे गती मिळत नाही कामांना. गोड बोलता असं म्हणतात.
अतिशय कामाला म्हणजे कुठे गती नाही. मला एक सांगा ना, तुम्हीच ओढतायत की सगळे खड्डे खोदतायत, सगळं खोदून टाकलंय, कामं सुरू आहेत. मी सांगितलं की 4 महिने गैरसोय होईल. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. कारण आता आपल्याला पुढच्या 25 ते 40 वर्षासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे. सिमेंटचे रस्ते उभे करायचे आहेत, ते 2 पदरीचे 4 पदरी 6 पदरी करायचे आहेत, केबल टाकायचे आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचं आहे. आपण बघताय आणि त्यामुळे थोडा त्रास नागरिकांना होईल, पण अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. मी आपल्याला सांगा, कुंभमेळा होईपर्यंत सगळे 100% कामं या ठिकाणी पूर्ण होतील. मग ते घाटाचे असतील, रस्त्याचे असतील, पुलांचे असतील, जे काही असतील ते सर्व कामं आम्ही पूर्ण करू. रिंग रोडच्या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. भूसंपादन सुरू असताना पोलिसांकडून त्यांना मारहाण करण्यात आली, याची माहिती आपण घेणार आहात का? काय नाही, निश्चित मी ती माहिती घेईल. आपल्याकडूनच ते मला कळालं चॅनलवरून लाठीचार्ज झाला किंवा पण तसं माहिती प्रथमदर्शनी माहिती मिळाली, असं कुणालाही लाठीचार्ज झालेला नाही. तरीसुद्धा मी शेतकऱ्यांशी बोलेल आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सुद्धा या ठिकाणी चर्चा करेल. त्र्यंबकेश्वरमध्ये इकडे कुंभमेळ्याची चर्चा आहे, दुसरीकडे दर्शनाचा काळा बाजार देखील उघडकीस आणलाय. नाही, आपण बघितलं काळा बाजार झाल्याबरोबर जे काळा बाजार करणार आहेत त्यांना आपण आत टाकलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसापासून ते आतमध्ये आहेत. अजून त्यांच्याबरोबर 5-6 जणांची नावं समोर आली, त्यांनाही आपण त्याच्या FIR त्या केसमध्ये घेतलेलं आहे. त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलेलं आहे. या बाबतीमध्ये कुणाची हयगय केली जाणार नाही. भाविक इतक्या देशभरातून जगभरातून या ठिकाणी येतात आणि तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना लुटण्याचं काम करत असाल तर या संदर्भामध्ये कडक कठोर कारवाई केली जाईल. आणि या पुढच्या काळामध्ये प्रशासनाशी मी चर्चा केलेली आहे. आम्ही बसून या संदर्भामध्ये काय करता येईल, पारदर्शक काम कसं होईल दर्शनाचं, त्या संदर्भामध्ये आम्ही बोलतो आहोत. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये थोड्या दिवसामध्ये अतिशय पारदर्शकता त्या संदर्भामध्ये असेल. जे अतिक्रमण काढलं जाते दुकानदारांचं अतिक्रमण काढलं, त्यांना काय पुनर्वसन काय होणार? निश्चित कुंभमेळा यावरचा मोठा आहे. अतिक्रमण खूप होते इथे. त्र्यंबकेश्वरमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, ते अतिक्रमण आम्ही या ठिकाणी काढतोय. पण निश्चित त्यांची व्यवस्था आम्ही करू. त्यांनासुद्धा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ज्यांची घरं गेली असतील, ज्यांची दुकानं गेली असतील अतिक्रमणमधली, वर्षानुवर्षे ते या ठिकाणी आपलं पोटपाडचा व्यवसाय करतायत, पण त्यांनासुद्धा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची व्यवस्था आपण करू. आता या ठिकाणी कॉरिडॉर होणार आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, त्याचा विस्तार होणार आहे आणि त्याबरोबर मग आपल्याला अतिक्रमण काढणंही गरजेचं आहे. पण निश्चित त्यांना आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची व्यवस्था आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.